तर मुंबई महापालिकेच्या बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, कारण एकच होतं, या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच उद्धव आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र आले होते। पण ठाकरे ब्रँड म्हणून निवडणुकीमध्ये प्रचंड गाजावाजा झाल्यानंतर आज पहाटे लागलेल्या निकालांमध्ये त्यांना भोपळा सुद्धा फोडता आलेला नाहीये। 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी 19 तर राज ठाकरे यांनी 2 उमेदवार दिले होते, पण त्यांचे सारे उमेदवार पराभूत झाले। शशांकराव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक 14 उमेदवार जिंकले, तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलचे 7 उमेदवार विजयी झाले। गेल्या 9 वर्षांपासून उद्धव ठाकरेंची बेस्ट पतपेढीमध्ये सत्ता होती। मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्याची मोठी हवाही निर्माण झाली होती, पण हे ठाकरे बंधू पहिल्याच परीक्षेत साफ नापास झाल्याचं दिसून आलंय। ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा महायुतीवरती परिणाम होणार नाही, असं प्रत्युत्तर महायुतीकडनं दिलं जात होतं आणि ते प्रत्यक्षात दिसून आलंय। बेस्टच्या पतपेढीतला हा पराभव ठाकरे बंधूंसाठी मोठा धक्का मानला जातोय। बेस्टच्या पतपेढीच्या या निवडणुकीत 15,000हून अधिक मतदारांनी कौल दिलाय। यातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय। एकत्र आल्यानंतर दोन्ही ठाकरेंचा पहिल्याच निवडणुकीत पराभव झालाय। 21 पैकी एकाही जागेवर विजय मिळू नये हा ठाकरेंचा दारुण पराभव समजला जातोय। 9 वर्षांची सत्ता असूनही ठाकरेंचा भोपळाच फुटला नाही। निवडणूक मतपत्रिकेवरती झाल्यामुळे यापुढे ईव्हीएमला दोष देणं सुद्धा ठाकरेंसाठी कठीण असेल। भाजपलाही बहुमत नाही, पण ठाकरेंवरती टीकेची मोठी संधी भाजपला या निमित्ताने मिळतेय। ठाकरे आणि भाजप समोर असूनही शशांकरावांनी सामर्थ्य दाखवलं। आणि आपल्यासोबत या क्षणी फोनवरनं वरिष्ठ पत्रकार संदीप आचार्य आहेत। आपण त्यांच्यासोबत या संदर्भात चर्चा करूया आणि त्यांचं विश्लेषण समजून घेऊया। संदीपजी, आपलं एबीपी माझामध्ये स्वागत आहे। तसं पाहायला गेलं तर ठाकरेंचं बेस्टवरचं वर्चस्व हे गृहीत धरलं जात होतं आणि त्यातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे आणखीन मोठ्या प्रमाणावरती या निवडणुकीत त्यांचा गवगवा केला जात होता। परंतु असं असतानाही 21 जागांपैकी एकही जागा जिंकू नये, या सगळ्या बाबतीत आपण राजकीय अर्थ काय लावायचा या घटनेचा? नाही, हा बेस्टच्या पतपेढीपुरता आपण विषय म्हणून बघावा लागेल। विजय हा विजयच असतो आणि 9 वर्षांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने त्या ठिकाणी जुनी माणसं बदलणं, नवीन लोकांना पुढे येऊ देणं, या सगळ्या याच्यामध्ये कमालीचा निष्काळजीपणा दाखवला। मनसेचं त्याच्या अर्थाने बीएसटी मध्ये किंवा महापालिकेमध्ये काही नाहीच आहे, अस्तित्वही नाही। या दोघेही ठाकरे एकत्र आले एवढाच फक्त एक भाग याच्यामध्ये होता। शशांकराव यांचे वडील शरदराव यांची पार्श्वभूमी कारकीर्द जर बघितली आपण असेल तर मुंबई महापालिकेमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि अगदी गोपीनाथ मुंडे भारतीय जनता पार्टी 25 वर्ष सत्तेत असतानाही महापालिकेत शरदरावांचंच वर्चस्व आतमध्ये कायम होतं। शशांकराव यांनी सुद्धा कामगार संघटनेच्या अँगलने आपण जर बघितलं असेल तर प्रचंड काम केले। बीएसटी मध्ये अनेक आंदोलनं केली आहेत, अनेक गोष्टी केल्या। त्यामुळे कर्मचारी जो तिथला आहे हा कर्मचारी त्यांच्या बरोबरती राहिला। शशांकराव जरी भाजपमध्ये गेले असले तरी त्यांचं पॅनल स्वतंत्र होतं आणि तिकडे समोर प्रसाद लाड असतील, दरेकर असतील, इथे किरण पावसकर असतील, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे, हे एकत्रित लढले। हे सगळे लढून त्यांचे 7 आले आणि शशांकरावांचे 14 उमेदवार निवडून आले। याच्यामध्ये शिवसेनेचं मनसेचं पूर्ण पानिपत झालं। याचा विचार निश्चितपणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना करावाच लागणार आहे। शिवसेनेने प्रामुख्याने उद्धव ठाकरेंनी जुनी माणसं बदलणं, नवीन लोक देणं, नियमित ऍक्टिव्हिटीजचा आढावा घेणं, याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे हलगर्जीपणा केलाय। बेस्टच्या बाबतीमध्ये ते पूर्णतः निष्काळजी राहिलेले आहेत आणि त्याच्यातच बेस्टमध्ये हळूहळू त्यांचा डाऊनफॉल सुरू झाला। मुंबई महापालिकेच्या दृष्टीने त्यांना ह्या पद्धतीने सगळ्याचा नीट आढावा घेऊन आता विचार करावा लागेल आगामी काळामध्ये। बघितलं याच्यामध्ये तर महापालिकेमध्ये 25 वर्ष ज्यावेळेला शिवसेनेची सत्ता होती तेव्हा आतमध्ये म्युन्सिपल मजदूर युनियन सगळे कर्मचारी तेही मराठीच होते। ते आतमध्ये सगळे शरदरावांच्या बरोबर असायचे, शरदरावांच्या युनियनमध्ये। बाहेर मतं मात्र देताना प्रत्यक्षात ते शिवसेनेला द्यायचे, भाजपला द्यायचे। हा फरक तुम्ही समजून घेण्याची गरज आहे। पण त्याच वेळेला शरदराव कधी निवडून नाही आले, शशांकरावही कधी निवडून नाही आले। हा जर आपण बघितला महापालिका असेल किंवा विधानसभामध्ये असेल, शरदरावांना कायम पराभव पत्करायला लागलेला आहे। पण ते शरदराव किंवा शशांक राव असतील हे महापालिकेमध्ये किंवा बीएसटी मध्ये कायम
ताकदवार राहिलेले आहेत. तिथे मराठी माणसाने आतमध्ये त्यांना पूर्ण ताकदीने समर्थन दिलंय, कारण त्यांच्या हिताचं रक्षण ते करू शकतील असा विश्वास त्या कर्मचाऱ्यांमध्ये ते निर्माण करण्याची मंडळी यशस्वी होती. आणि आताची जे पतपेढीची निवडणुकीचं आपण जर बघितलं असेल तर 9 वर्षामधला निष्क्रिय कारभार जो शिवसेनेचा आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती शशांकरावांनी जे पद्धतशीरपणे तिकडे मेहनत केली असेल, जे काही आंदोलनं केली असेल, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी जी फाईट केली होती त्याच्या परिणामी आज त्यांना हे यश मिळालेलं आहे. संदीपजी, त्यामुळे एकंदरीतच शिवसेनेची निष्क्रियता आणि शशांकराव यांची मेहनत यातून या पराभवाचं विश्लेषण तर होतं, परंतु ज्या पद्धतीने ठाकरे बँड एकत्र येतेय हे सातत्याने म्हटलं जातंय ते पाहता या सगळ्या निकालानंतर कुठेतरी ब्रँड म्हणजे केवळ राजकीय वारसा नाही असाही अर्थ आपण समजायचा? नाही, आता बघा, आता हा घटक आहे पतपेढी संस्थेचा. मी पुन्हा तेच समजावून सांगतोय, मुंबई महानगरपालिकेच्या आतमध्ये हे सगळे कर्मचारी मराठीच आहेत. ते शरदरावांना समर्थन करायचे. आता शशांकरावांना इथे बीएससीच्या पतपेढीच्या इलेक्शनमध्ये समर्थन केलं. पण जेव्हा मुंबई महापालिका महापालिकेची निवडणूक होईल तेव्हा ते चित्र वेगळं असू शकतं. आज मुंबईचे म्हणून प्रश्न वेगळे आहेत, नागरी समस्यांचे प्रश्न वेगळे आहेत, लोकांचे प्रश्न वेगळे आहेत. तेव्हाचं चित्र तुम्हाला बघण्याकरता वेगळ्या परिस्थितीचा विचार करावा लागेल. महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचाही विचार करावा लागेल. मंत्रिमंडळातले मंत्री कसे वागतायत, त्यांचे एक कारनामे, आमदारांचे सत्ताधारी कारनामे, या सगळ्याचाच परिणाम परिपाक विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासनं, त्याची अंमलबजावणी, या सगळ्याचा एकत्रित परिणाम तुम्हाला बघायला मिळेल. त्यावेळेला हे ठाकरे बंधू कशा प्रकारे निवडणूक लढतायत, कशा प्रकारे प्रचार करतायत आणि सत्ताधारी भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना कशा प्रकारे प्रचार करते याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून राहतील. पण युती प्रत्यक्षामध्ये युती घडण्याच्या दृष्टीने आणि युतीमध्येच निवडणूक लढण्याच्या दृष्टीने महापालिकेशी 2 ठाकरे बंधूंच्या एकत्रित येऊन यावरती सुद्धा या निकालाचा परिणाम होऊ शकतो का? नाही, अजिबात याचा काही संबंध नाही आहे. ही इलेक्शन सर्वच वेगळी आहे. भारतीय जनता पार्टी आता याचा एक चित्र निर्माण करेल, एक बागुलबुवा निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. अर्थात ते योग्यच आहे त्यांच्या दृष्टीने. पण या छोट्याशा निवडणुकीचा, पतसंस्थेच्या निवडणुकीचा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा थेट काही संबंध राहणार नाही. अर्थात दोन्ही ठाकरे बंधूंना या एका निवडणुकीवरून सुद्धा मोठ्या प्रमाणात किती प्रमाणात मेहनत करायला गेल्याचा अंदाज आज येऊ शकेल आणि त्या दृष्टीने त्यांनी नीट मेहनत केली तर त्यांना त्याप्रमाणे रिझल्ट मिळू शकतील. धन्यवाद संदीपजी, आपण अत्यंत विस्तृत विश्लेषण या संपूर्ण मुद्द्यावरती केलं. धन्यवाद.